नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, शेळी पालनामध्ये सर्वात मोठी जी काही समस्या आपल्याला पाहायला मिळते तर ती म्हणजे आपले जे लहान करडं असतात, कोकरं असतात, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या भुकेची कमी आपल्याला पाहायला मिळत असते किंवा त्यांच्यामध्ये पचनाच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आपले जे लहान करडं कोकरं असतात तर ते चारा कमी खात असतात किंवा त्यांच्यामध्ये ते दूध सुद्धा त्या ठिकाणी कमी प्रमाणात पीत असतात. मग मित्रांनो, आपण आपल्या या करडा कोकरांना कशा पद्धतीने त्यांना पचनाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी फायदा देऊ शकतो, त्यांची भूक त्या ठिकाणी वाढवू शकतो. त्यासाठी आपण या सिरप ॲक्टिव्हेटचा कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पिल्लांमध्ये जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, सिरप ॲक्टिव्हेट हे जे आहे तर ते खास आपल्या लहान जे मुलं असतात तर त्यांच्यासाठी बनवलेले असते. परंतु आपण या औषधाचा वापर त्या ठिकाणी आपल्या लहान करडा कोकरांमध्ये सुद्धा करू शकतो. हे औषध हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. तर त्यामुळे या औषधाचे आपल्याला आपल्या या पिल्लांमध्ये कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला गुडूची असेल, त्यासोबतच जिरे असतील, ओवा असेल, आवळा असेल, सोप असेल, पिपळी असेल, तर यांसारखे आयुर्वेदिक घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, या औषधाचे आपल्याला आपल्या या लहान करडा कोकरांमध्ये, आपल्या या लहान पिल्लांमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अतिशय चांगले फायदे सुद्धा आपल्याला या औषधाचे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपण या ॲक्टिव्हेट सिरपचा वापर आपल्या या लहान करडा कोकरांमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला या पिल्लांमध्ये जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील, तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आपण या सिरप ॲक्टिव्हेटचा वापर ज्यावेळेस आपल्या लहान करडा कोकरांमध्ये करतो, तर त्यांच्यामध्ये होणारा सर्वात पहिला जो काही फायदा आहे, तर तो म्हणजे त्यांची भूक वाढवण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला जे जिरे दिलेले आहेत, पिंपळी दिलेली आहे, आवळा दिलेला आहे. तर यांच्या वापरामुळे आपल्या लहान पिल्लांमध्ये आपल्या करडा कोकरांमध्ये नैसर्गिकरित्या त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेसही आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळत असेल किंवा त्यांची भूक वाढवायची असेल, तर त्या ठिकाणी आपण या सिरप ॲक्टिव्हेटचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये करू शकतो आणि त्यांची भूक त्या ठिकाणी वाढवू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या सिरप ॲक्टिव्हेटचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांच्यामध्ये पचन होण्यासाठी सुद्धा खूप चांगले फायदे या सिरप ॲक्टिव्हेटचे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये पचनासंबंधित जर कुठल्या समस्या असतील तर त्यासुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. यामध्ये त्यांच्यामध्ये होणारे अपचन असेल, गॅस असेल, त्यांचे पोट फुगणे असेल, तर यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी सुद्धा यामध्ये बरेचसे आयुर्वेदिक घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये पचन सुद्धा चांगले करण्यासाठी या सिरप ॲक्टिव्हेटचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, सिरप ॲक्टिव्हेटचा पुढचा जो काही होणारा फायदा आहे तर तो म्हणजे या सिरपमध्ये आपल्याला जे काही आवळा दिलेले आहे किंवा गुळवेल दिलेले आहे, तर यांच्या वापरामुळे आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचे आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते देखील त्या ठिकाणी कमी होते. आपले जे लहान पिल्लं आहेत, तर त्यांची इम्युनिटी वाढवलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सुद्धा या सिरप ॲक्टिव्हेटचा आपल्या पशूंना अतिशय चांगला फायदा हा देऊ शकतो. त्यासोबतच या ॲक्टिव्हेट सिरपचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये करतो, तर आपण त्यांना जे काही पोषक घटक देतो, तर त्यांचे जे शोषण आहे, तर ते त्यांच्या शरीरासाठी अगदी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सुद्धा या ॲक्टिव्हेट सिरपचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या चांगल्या घटकांचे शोषण चांगले होते, तर त्या ठिकाणी त्यांची वाढ जी आहे, तर ती अगदी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये त्यांची उंचीची वाढ असेल, त्यांच्या वजनाची वाढ असेल किंवा त्यांच्या शरीराचा सर्वांगीण विकास असेल, तर तो चांगला होण्यासाठी सुद्धा या सिरप ॲक्टिव्हेटचा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा आपल्या लहान पिल्लांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला जर त्यांची वाढ होताना पाहायला मिळत नसेल, त्यांच्या वजनाची वाढ होताना दिसत नसेल, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या ॲक्टिव्हेट सिरपचा अवश्य वापर करा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो,
या सिरप ॲक्टिव्हेटमध्ये आपल्याला जे काही सोप दिलेली आहे किंवा इतर आयुर्वेदिक घटक आहेत, तर त्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचे पचन तर चांगले राहतेच, सोबतच त्यांच्यामध्ये जुलाबाच्या ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात, तर त्या देखील कमी करण्यासाठी या ॲक्टिव्हेट सिरपचा आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची मरतूक कमी करण्यासाठी सुद्धा या ॲक्टिव्हेट सिरपचा आपण त्या ठिकाणी चांगला फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्या लहान पिल्लांमध्ये जर वारंवार जुलाब झाले किंवा गॅस, अपचन यांसारख्या समस्या झाल्या, तर त्यांच्यामध्ये त्यांचे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते जर कमी करायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण या ॲक्टिव्हेट सिरपचा वापर करून आपल्या या लहान पिल्लांना नक्कीच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, सिरप ॲक्टिव्हेटचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे, तर तो म्हणजे आपल्या या लहान पिल्लांमध्ये, करडांमध्ये, कोकरांमध्ये त्यांची वजनाची वाढ जी आहे, तर ती जलद गतीने होण्यासाठी सुद्धा या औषधाचा आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचे भूक वाढवण्यासाठी या औषधाचा फायदा होतो. त्यांचे पचन सुधारण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यांना जे काही आपण अन्न देतो, तर त्याचे चांगल्या पद्धतीने शोषण करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे या लिक्विड ॲक्टिव्हेट सिरपचा आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या वजनाच्या, खास करून जलद गतीने वजनाच्या वाढीसाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे ज्यावेळेसही आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या ॲक्टिव्हेट सिरपचा वापर आपल्या लहान पिल्लांच्या आहारामध्ये करू शकतो आणि त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, सिरप ॲक्टिव्हेटचा वापर आपण ज्यावेळेस आपल्या लहान पिल्लांच्या आहारामध्ये करतो, तर त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा देण्यासाठी सुद्धा या औषधाचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. खास करून आपले जर लहान पिल्लं त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता आलेली असेल, त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी झालेली असेल, तर अशा पिल्लांमध्ये सुद्धा आपण जर या ॲक्टिव्हेट सिरपचा वापर केला, तर त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा देण्यासाठी फायदा होईलच, सोबत त्यांची भूक जी आहे, तर ती उत्तेजित करण्यासाठी सुद्धा या ॲक्टिव्हेट सिरपचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे आपण आपल्या आजारी पिल्लांमध्ये सुद्धा या ॲक्टिव्हेट सिरपचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांना त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे हे देऊ शकतो. तसंच मित्रांनो, आपल्याला या सिरप ॲक्टिव्हेटमध्ये जे विडंग दिलेले आहे, तर त्यामुळे आपल्या लहान पिल्लांच्या पोटामध्ये असणारे जे काही जंत आहेत, तर त्यांचा नाश करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ॲक्टिव्हेट सिरपचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच या सिरप ॲक्टिव्हेटमध्ये आपल्याला कुटकी सुद्धा दिलेली आहे, की ज्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचे जे लिव्हर आहे, तर त्याला हेल्दी ठेवण्यासाठी, मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली मदत या औषधाची त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला या सिरप ॲक्टिव्हेटमध्ये हे जे सर्व आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत, तर त्यामुळे या औषधाचा जो काही रिझल्ट आहे, तर तो सुद्धा आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये अतिशय सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला हे जे आयुर्वेदिक घटक आहेत, तर त्यामुळे या औषधाचा कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आपल्याला या ॲक्टिव्हेट सिरपचे जर जास्तीत जास्त चांगले फायदे घ्यायचे असतील, तर त्या ठिकाणी मग आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये प्रथमतः त्यांचे डिवॉर्मिंग करून घ्या आणि त्यानंतर या ॲक्टिव्हेट सिरपचा वापर करा. आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या ॲक्टिव्हेट सिरपचा जो काही डोस आहे, तर तो आपल्या लहान पिल्लांमध्ये म्हणजेच ज्यांचे वय हे 10 दिवसापेक्षा जास्त असेल आणि साधारणतः 3 ते 4 महिन्याचे आपले त्या ठिकाणी हे करडं कोकरं असतील, तर त्यांच्यामध्ये या औषधाचा आपण त्या ठिकाणी चांगले फायदे हे घेऊ शकतो. यामध्ये मित्रांनो, आपण जर या औषधाचा त्या ठिकाणी डोस देणार असाल, तर पहिल्या महिन्यामध्ये आपण साधारणतः आपल्या पिल्लांमध्ये 5 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण साधारणतः 7 ते 10 मिली याप्रमाणे दिवसातून 1 वेळा या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपले जर 3-4 महिन्याचे करडं-कोकरं असतील, तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः 12 ते 15 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या सिरप ॲक्टिव्हेटचा आपल्या लहान पिल्लांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करून त्यांना अतिशय सुंदर फायदे आणि रिझल्ट त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल आणि आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांची मरतूक थांबवायची असेल, त्यांची भूक वाढवायची असेल, त्यांचे पचन सुधारायचे असेल, त्यांच्यामध्ये पोटासंबंधित जेवढ्या काही समस्या आहेत, तर त्या कमी करायच्या असतील किंवा त्यांचे वजन वाढवायचे असेल, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल,
तर त्या ठिकाणी मग आपण या ॲक्टिव्हेट सिरपचा अवश्य आपल्या लहान पिल्लांच्या आहारामध्ये वापर करा. आपल्याला 100% चांगले रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.